आणि इथं शब्द पाहिजे. रेडी. आता बघा हा दोन बॉक्स दिले बघा, हे ब्ल्यू कलरचा आणि हा पिंक कलरचा, आणि या बॉक्सच्या बाजूला काही शब्द दिले बघा. ह्या शब्दांचा समावेश आपल्याला इथं करायचा आहे, जे जे गरज पडली त्याचा. आणि इथं पण या शब्दांचा समावेश आपल्याला इथं करायचा आहे, जे जे गरज पडली त्याचा. आता हे बॉक्स आहेत कशाची? आपल्याला इंग्रजी भाषेचं गरज काय माहिती आहे का? इंग्रजी भाषेची गरज फक्त वाचावं म्हणूनच नाही, कारण इंग्रजी भाषा ही व्यवहारातली भाषा झाली. व्यवहारातली भाषा म्हणजे बाहेर आपण कोणत्याही गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये गेलो, किंवा कोणत्या खाजगी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गेलो, किंवा दूर देशामध्ये जर गेलो, किंवा आपल्या परराज्यामध्ये गेलो, आंध्र प्रदेश, तेलंगणा सारख्या किंवा तामिळनाडू सारख्या, तर त्या ठिकाणच्या लोकांना इंग्रजी भाषा जमते. त्यांना हिंदी जमत नाही ना आपली मराठी तर कशीच जमत नाही. तुम्ही जर USA ला गेले, इंग्लंडला गेले, तर त्या देशामध्ये सुद्धा इंग्रजी चालते. आणि बरेच ग्रंथ, बरेच पुस्तकं, बरेच ज्ञान, सायन्सचं हे सगळे इंग्रजी भाषेमध्ये आहे. म्हणून आपली इंग्रजी भाषा यावंच लागते. दुसरी कारण काय याचं माहिती आहे? बँकेमध्ये गेले तर बँकेमध्ये लेटर सुद्धा इंग्रजीमध्ये लिहावं लागते. तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनी बसा या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जर गेले तर त्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला इंग्रजीमध्येच पत्रव्यवहार करावा लागतो. तर हा काय आहे? पत्र. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे लेटर असते. तर लेटर इंग्रजीमध्ये कसं लिहायचं आणि त्या लेटरमध्ये कोणकोणत्या शब्दांचा समावेश करायचा याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ते औषधाने बंद करायचं गरबला झाला की. तर जे शब्द कठीण वाटले त्याच्याखाली मी अंडरलाईन करणार, किंवा मला कठीण वाटले तुम्हाला येतील की नाही म्हणून मी करणार, किंवा महत्वाचे वाटले त्याला मी अंडरलाईन करणार. तुम्हाला कठीण वाटले मला ताबडतोब विचारायचा की सर मी सांगितलं तरी मला शब्द तुम्हाला कळला नाही. असं नाही की मी काय म्हणतो असं असं आहे तसं मी तुम्हाला सांगतो, पण तुमच्या ध्यानात येत नाही एखाद्या वेळेस, तर तरी मला म्हणायचं सर मला समजलं नाही, तर मी तुमच्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. आता बघा, कुठलंही लेटर म्हणलं की त्या लेटरमध्ये कसं असते, अगोदर डेट लिहावं लागते. डेट का लिहावं लागते? की लेटर कधी पाठवलं त्या माणसाला कळावं लागेल ना. मग जर लेटर पाठवून जर खूप दिवस झाले तर त्याला कळावं वाटेल किंवा त्याचं महत्वाचं काम होतं, खूप दिवस गेले मला आता पटकन करावं लागेल. म्हणून लेटरवर डेट आवश्यक आहे. कुठल्याही कागदावर, पत्रव्यवहारावर डेट पाहिजेच. तर मी या ठिकाणी काय करू, आपण डेट टाकू. ही डेट आहे. आता आज डेट काय आहे? 25 असं करायचं. 25 जान. 25 जान. जान म्हणजे जानेवारी. आणि टिंब द्यायचा, कारण मी पूर्ण जानेवारी लिहिलं नाही ना म्हणून टिंब शॉर्ट झालं ते. 2025. हा, हे झाली डेट. आता बघा इंग्रजीमध्ये कसं असते, आपल्या मराठीमध्ये असते प्रिय किंवा सणविव, साष्टांग नमस्कार वगैरे म्हणतो की नाही आपण, बाबास प्रणाम, नमस्कार असं लिहितो की नाही. इंग्रजीमध्ये एवढे शब्द नाहीत. लहान असो, मोठा असो, मालक असो की नोकर असो, कोणी असो, एकच शब्द आहे डिअर. कोणता शब्द आहे? डिअर. आणि बघा हा डिअर शब्द, हा डिअर जो शब्द आहे, हा डिअर शब्द कोणत्या कॅटेगरीला शब्द आहे? ई. हा, वेलांटीचा. राईट. कोणत्या कॅटेगरी शब्द आहे हे? आता मनस्रियाकडे ध्यान द्या. जेव्हा जेव्हा असा ई येते प्रथमेश, जेव्हा जेव्हा असा ई एकत्र येते, इंग्रजीमध्ये 5 ओवेल साऊंड येते. किती येतं? 5. इंग्रजीमध्ये अल्फाबेट किती आहेत मनस्रिया? 26. आणि या 26 पैकी 5 ओवेल्स आहेत. ओवेल्स म्हणजे मूळाक्षर. मराठीमध्ये अ आई आहे की नाही, तसं इंग्रजीमध्ये 5 ओवेल्स आहेत. तुला माहिती आहे का मनस्रिया कोणकोणते येतं? हा, AEIOU. त्याच्यामध्ये बघ, हा ई आय इथं आला आणि ह्या ए इथं आला, म्हणजे 2 ओवेल साऊंड एकत्र आले. एक नियम ध्यानात ठेवा तुम्ही, आता नवीन आले सांगायलो, 2 ओवेल साऊंड जर जवळजवळ चिटकून आले तर त्यातला एक कट होते. काय होते? एक कट होते. किंवा त्या दोघाची जागा एकच घेते, त्या दोघांची जागा दुसरा नवीन घेते, नवीन, किंवा एक कट होते. आता काय होणार? हा जो ई आहे, या ई ची जागा दुसरा नवीन घेणार आहे. ते कोण घेणार माहिती आहे का? त्याचा आय घेणार आहे. आय म्हणजे जेव्हा ई ते ई, त्या ई चा होते आय. ईचा काय होते? आता मी तुम्हाला सांगतो ईचा आय कसा होते ते. आता ईचा आय कसा होते बघा. तुम्हाला हा शब्द माहिती आहे का? आपलं प्रथमेश, प्रथमेश फक्त हा शब्द तुला वाचता येईल का? प्रथमेश
READ, रीड, आहे की नाही. आता हे तू शब्द काय पाठ केला, आता असे भरपूर शब्द आहेत की ते पाठ करू शकत नाही आपण. मग हा नियम ध्यानात ठेवावा लागला. ह्या ई आला बघ इथं पण, मग त्याचा आय झाला. त्याचा काय झाला? आय. आणि आपण त्या ठिकाणी लिहिलाय आय म्हणजे काय दीपाली आपल्या मराठीच्या भाषेमध्ये? हा. आणि कानावकारच्या भाषेमध्ये कोणती वेलांटी? हा, पहिली. मग आपण याला बोलताना मराठीच्या भाषेमध्ये बोलायचं काय म्हणायचं? र. रला वेलांटी री, म्हणजे वेलांटी आली ना, रला वेलांटी री. सोपं आहे की नाही? रीड. आता हा शब्द बघा, MEAN, मनसऱ्या बघ इथं ई आलं म्हणजे वेलांटी झाली. मला वेलांटी न, मी न, किंवा SEAT, सला वेलांटी सीट, सीट. आता इथं फरक एवढाच काय की ज्यावेळेस इकडे बघा एन आला, डी आला, टी आला, वेगळे अल्फाबेट आले, पण जेव्हा आर येते शेवटी तिथं आरच्या अगोदर अ एक लागते. काय लागते? अ. बघा, डलवलांटी डी, अ, र. आता याच्यासारखे शब्द बघा कोणते आहेत? FEAR, शेवटी आर आला की नाही, मग काय म्हणणार? फलावलांटी फी, अ, र. डिअर, फिअर. दुसरं मनसरे हे बघ, NEAR, काय झालं? नियर. HEAR, काय झालं? नियर. म्हणजे बघा आर जर शेवटी आला तर अर म्हणायचं, अर. बघा डिअर झालं, मग काय म्हणणार आपण? डिअर. कोण डिअर? त्याचं नाव लिहायचं. त्याचं या ठिकाणी काय करायचं? नाव लिहायचं. मग डिअर तुमचे वडील असतील, डिअर पप्पा, किंवा मित्र असेल एखादा गणेश नावाचा, डिअर गणेश, डिअर मम्मी, डिअर फ्रेंड, असे नाव लिहायचे. आता त्याला हे काय सांगायला माहिती आहे का? हे लेटर मध्ये त्याने एक सुंदर असा चित्रपट बघितला. सुंदर म्हणजे सुपर्ब चित्रपट, म्हणजे मूवी किंवा पिक्चर, फिल्म. त्यांनी ती पाहिली आणि त्याला मित्राला शेअर करायचं की मी एक सुंदर पिक्चर बघितला, एक सुपर्ब मूवी बघितली आणि तू पण ती मूवी बघायला जा, असं त्याने लेटर मध्ये लिहिलं आहे. मग मी काय करतो, अगोदर पूर्ण वळ लिहितो. आपण ते वळ काय करू? वाचून काढू, आणि त्यातला जे शब्द कठीण वाटला त्याच्यावर आपण चर्चा करू. हा, भाषण स्टार्ट. आता डिअर झाल्यानंतर आपण एक वळ लिहूया आणि ते वळ पूर्ण झाल्यानंतर वाचायची, मध्ये मध्ये वाचू नका. मनसे ध्यान दे. बघा बघा, कोणत्याही लेटर मध्ये आधी काय लिहिलं जाते की तुम्ही कसे आहात, आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्ही चांगलेच असाल, है की नाही. आधी हालचाल विचारल्या जाते, मग हे ते हालचाल विचारली इथं. बघा शब्द हाऊ, बघा क्वेश्चन मार्क, प्रश्न विचारला, है की नाही. इथं आर एक्स्ट्रा झाला, फक्त यूच पाहिजे बरं, यूवर झालं ते. हाऊ आर यू, आय होप यू आर फाईन. हे होप आहे, हॉप नाही. काय आहे? होप. जिथं जिथं होम शब्द आहे ना, होम आपला त्या कॅटेगरीचा शब्द आहे. होम शब्द बघा, होम शब्दामध्ये दीपाली, होम शब्दामध्ये या ईचा फक्त उच्चार होत नाही आणि ओचा ओ होते. होम तसा काय आहे? होप, है की नाही. किंवा नोप, NOP, नोप, तसं ते होप आहे. होप यू आर फाईन. हे तर शब्द वाचता याला, याच्यात काय अडचण नाही. चला पुढे जाऊ आपण, याचा वेळ घालू नाही आपण. पुढचं लिहितो. लक्ष द्या.
याच्यामध्ये एक नाही फ्रेंडच्या पुढे एक शब्द आला बघा, पेन. पेनच्या पुढे कोणता शब्द आला? बघा वाचा. Thank you so much for being my friend. हे शब्द काय? बीइंग. इकडे बघा, हा आयएनजी आहे ना, आयएनजी बघा टेन्सेस मध्ये आयएनजी हा फॉर्म असते. आयएनजी म्हणजे जी गोष्ट चालू आहे, जी गोष्ट चालू आहे. सिंग शब्द आहे, शिंग. सिंगच्या पुढे आयएनजी लागला. सिंग. सिंगच्या पुढे काय लागला? आयएनजी लागला. दीपाली, तर काय झालं? सिंगिंग. काय झालं? सिंगिंग. रिंग आहे, रिंग.